महायुतीमध्ये मंत्रिपदासाठीच्या वाटपासाठी फॉर्म्युल्यावर सध्या चर्चा सुरू आहे। सूत्रांची माहिती मिळते 6 ते 7 आमदारांच्या मागे एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। भाजपचे सध्या 132 आमदार, त्यामुळे फॉर्म्युल्यानुसार भाजपच्या वाट्याला 22 ते 24 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। शिवसेनेच्या 57 जागा असल्याने त्यांच्या वाट्याला 10 ते 12 मंत्रिपद येण्याचा अंदाज आहे। सूत्रांची ही सगळी माहिती आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा आल्याने त्यांच्या वाट्याला 8 ते 10 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। महायुतीचे प्रमुख तिन्ही नेते बसून यावर चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। पुन्हा ओम, आम्ही तुमच्याकडे येतोय। ओम, खरं तर महायुतीमध्ये मंत्रिपदासाठीच्या वाटपावर फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। नेमका हा फॉर्म्युला कशा पद्धतीने असणार आहे? कल्याणी, जसं तू सांगितलंस की 6 ते 7 आमदारांच्या मागे एक मंत्रिपद, अशा प्रकारचा एक फॉर्म्युला सध्या महायुतीमध्ये या फॉर्म्युल्यावरती चर्चा सुरू आहे। 2022 साली राज्यात सत्तांतर झालं होतं। भाजप, शिवसेना आणि कालांतरानं राष्ट्रवादी 3 पक्षांनी महाराष्ट्रामध्ये सरकार चालवलं। तीनही पक्षांनी समसमान मंत्रिपदं घेतली होती। 10-10 मंत्रिपदं प्रत्येक पक्षाला मिळाली होती। संख्याबळाचा कुठलाही विचार यामध्ये करण्यात आला नव्हता। मात्र या सरकारच्या कार्यकाळामध्ये असं कुठलंही समसमान मंत्रिपदांचं वाटप होईल असं सध्या तरी दिसत नाही। तशी शक्यता धुसरच वाटते, कारण संख्याबळामध्ये भाजप दोन्ही मित्र पक्षांच्या कैक पटीनं पुढे आहे। त्यामुळे भाजपचे सर्वाधिक मंत्री असतील, त्याखालोखाल शिवसेना आणि त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री असतील असं कळतंय। जसं तू सांगितलंस, भाजपच्या वाट्याला 22 ते 24 मंत्रिपदं मिळतील, त्यानंतर शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी अशी मंत्रिपदांची विभागणी आणि वाटणी या ठिकाणी होईल असं कळतं। त्यामुळे मंत्रिपदांच्या या सगळ्या संदर्भामध्ये तीनही घटक पक्षांचे नेते बसून चर्चा करतील आणि अधिकाधिक मंत्रिपदं आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी तीन पक्षांचे नेते प्रयत्नशील असतील। अर्थात यामध्ये कोणाला मंत्रिपदं जास्त मिळतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे, कारण त्यावरच सत्तेतला सहभाग कशा प्रकारे भाजप आपल्या मित्रपक्षांना देते हे स्पष्ट होणार आहे। भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढली, त्यामुळे भाजप आता मित्रपक्षांसोबत कशा प्रकारे वागणूक देत आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण भाजप मित्रपक्षांना सोडतो हा एक साधारणपणे चर्चेचा सूर साधारणपणे अनेक वर्षांपासून देशभरामध्ये अशी एक चर्चा असते की भाजप मित्रपक्षांना दूर सारतो। मात्र या निमित्तानं भाजप नेमकं काय करतोय, मित्रपक्षांची ते कशी वागणूक दिली जाते आणि मित्रपक्षांना सत्तेतला किती वाटा दिला जातोय हे पाहणं या निमित्तानं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच सोम, त्यामुळे या मंत्रिपदाचं वाटप आता कशा पद्धतीने केलं जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।